जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. बऱ्याच दिवसापासून आपल्या गादीवरती येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या असते. त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांचे आपले कमेंट किंवा आपल्या गादीवरती येण्याआधी त्यांचे कॉल असतात किंवा येण्याआधी काही लोक प्रश्न विचारतात. ताई आम्ही काय करावे, कोणत्या गोष्टींवरती कोणते मार्ग करावे, तर यावर आपण व्हिडिओ करत आहोत. सर्वप्रथम म्हणजे बऱ्याचशा भक्तांचे असे देखील प्रश्न असतात, ताई कर्ज आहे, अधिक प्रमाणात कर्ज वाढत आहे, हे कर्ज कमी होण्यासाठी आम्हाला तुम्ही छोटासा मार्ग सांगावा. त्याचबरोबर काही भक्तांचे असे देखील प्रश्न असतात, काही घरामध्ये अमानवी शक्तीचा त्रास होतो, पितरांचा त्रास होतो, तर यावरती काय उपाय करावा. त्याचबरोबर काही भक्तांचे असे देखील प्रश्न असतात, ताई आम्ही गुरुदीक्षा ज्ञानमाळ केलेली आहे, पण ज्ञानमाळ करून सुद्धा आम्हाला कोणतेही मार्ग मिळत नाही किंवा गुरुकडून योग्य मंत्र मिळाले, त्यामुळे आम्हाला कोणतेही मंत्र उपचार किंवा आम्हाला कोणतेही मंत्रतंत्राचे काही कोणतेही आम्हाला अभ्यास नाही किंवा त्यातील आम्हाला कोणतीही माहिती मिळत नाही, तर तुम्ही आम्हाला यातून काहीतरी मार्गदर्शन करा. त्याचबरोबर बऱ्याच भक्तांचे असे देखील प्रश्न असतात, ताई आम्ही अधिक प्रमाणामध्ये कष्ट करून सुद्धा आमच्याकडे कमवलेल्या वस्तू राहत नाहीत, कमवलेला पैसा राहत नाही, याविषयी तुम्ही आम्हाला छोटासा उपाय द्या, त्यावर तुम्ही आम्हाला मार्ग द्या. तर यावरती या सर्व अडचणी, त्याचबरोबर आजारपणासहित वास्तुदोषाविषयी सर्व अडचणींवरती कोणत्या गोष्टीला कोणता उपाय करावा हे आपण सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावा. त्याचबरोबर या व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमचं लाईक व सबस्क्राईब करावं, त्याचबरोबर तुमची कमेंट सुद्धा करावी, ही मी सर्वांकडे विनंती सुद्धा करते. त्याचबरोबर ज्या भक्तांना काही प्रॉब्लेम्स असतील, ह्या भक्तांनी आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपल्या गादीवरती रविवारची बुकिंग करून आलात तरी तुम्हाला यावरती बांधणी कार्यावरती सुद्धा मार्ग आम्ही करून देऊ शकतो. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की ताई कर्ज अधिक प्रमाणामध्ये झालं आहे, तर याविषयी आम्ही काय करावं. आता बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपण बऱ्याचशा गोष्टी कमवल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये पैसा राहत नाही किंवा पैशा पाण्यामध्ये प्रगती होत नाही. तर यासाठी छोटासा उपाय म्हणजे असा, ज्या लोकांना पैसा पाणी टिकत नाही आणि कर्ज वाढत आहे, अशा लोकांनी सोमवारचा व्रत करावा. त्याचबरोबर शिवाचं व्रत, शंकराची आराधना करावी. त्याचबरोबर दर सोमवारी आपल्या जवळीच असणाऱ्या शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा शंकराच्या पिंडीवरती 11 बेलपत्र व दूध किंवा उसाचा रसाचा अभिषेक करावा, जेणेकरून ऋणमुक्ती होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर तुमच्या पैशा पाण्यामध्ये यश येण्यास मदत होत असते. त्याचबरोबर अशा देखील प्रश्न असतो की ताई आम्ही कमवतो, पण कमवलेले पैसे आमचे राहत नाहीत किंवा आलेला पैसा लवकर खर्च होतो, तर यासाठी आम्ही काय करावं. तर यासाठी एक छोटासा उपाय असा की मंगळवारच्या दिवशी तुमच्या जवळीच असलेल्या किंवा घरामध्ये असलेल्या जी काही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे, ह्या अन्नपूर्णा देवीला तुम्ही पिवळे अक्षदा, म्हणजे आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात हे अखंड तांदूळ घ्यावेत, ते हळदीने पिवळे करावेत व हळदीने पिवळे करून त्या तांदळाचा तुम्ही देवीच्या अंगावरती 108 वेळेला ते तुम्ही महालक्ष्मी मंत्रावरती अर्पण करावे किंवा ओम लक्ष्मी देवे नमः या मंत्रावरती करू शकता किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राने सुद्धा तुम्ही 108 वेळेला देवीला तुम्ही तांदूळाचा अभिषेक देऊ शकता, जेणेकरून तुमच्या पैशा पाण्यामध्ये जी काही अडचणी आहेत त्या कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे असा की ताई घरामध्ये आमच्या नकारात्मक शक्तीचा म्हणजे घरामध्ये कर्णीबाधेचा अधिक प्रमाणामध्ये त्रास होतो, तर याविषयी आम्ही काय करू शकतो. तर सर्वप्रथम ज्या लोकांना घरामध्ये काही नकारात्मक शक्ती, कर्णीबाधा अशी जर काही अडचणी असतील, तर अशा लोकांनी दर शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात म्हणजे मारुतीच्या मंदिरात जावे. मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान वडवानर स्तोत्राचं पठण करावं किंवा मारुती पंचक स्तोत्राचं पठण करावं. त्याचबरोबर मारुती मंदिरामध्ये जाऊन एखादा मोतीचूरचा लाडू किंवा तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला मारुतीला प्रिय असणारी गोष्ट तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये 11 शनिवार करावे, जेणेकरून बाहेरील बाधा दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही मारुती मंदिरामध्ये जाता, त्या मारुती मंदिरामध्ये काळी उडीद व खड्याचं मीठ तुम्ही मारुतीला अर्पण करावे व त्यातील थोडेसे दाणे घरी घेऊन यावेत व घरामध्ये ते एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकावे, जेणेकरून घरामध्ये नकारात्मक शक्तीच्या बाधा जी काय असेल ती दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ अजून तुम्ही पाहत राहा याविषयी. त्याचबरोबर अजून यावरती पूर्ण मार्गदर्शन ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा पहा. त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये पितृदोष अधिक प्रमाणामध्ये आहे, पितृदोषामध्ये घरामध्ये मुलांचे लग्न पार पडत नाहीत, मुलांचे लग्न जुळत नाहीत, मुला मुलींच्या लग्नामध्ये अडचणी येतात,
त्याचबरोबर घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाद होणे, जे काही अन्न आपण घरामध्ये शिजवलेलं आहे हे कमी पडणे, त्याचबरोबर घरामधले अन्न नासधूस होणे, अशा गोष्टींमध्ये पितृदोष असेल तर तुम्ही यावरतीही आपण अमावस्याच्या दिवशी म्हणजे दर अमावस्येला पित्रांना एखादं जे काही नैवेद्याचं ताट आहे हे ताट तुम्ही पित्रांना तर्पण म्हणून द्यावे, म्हणजे पित्रांना नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर एक ताट गाईला नैवेद्य द्यावा, जेणेकरून जो काही पितृदोष आहे हा थोडा थोडा कमी होण्यास मदत होते. आता ही किती अमावस्या करावी, तर निदान तुम्ही 7 अमावस्या 11 अमावस्या असं तुम्ही संकल्प धरून तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे हा कमी होण्यास मदत होत असतो. त्याचबरोबर मुलांचं किंवा मुलीचं लग्न ठरत नाही, मुला मुलींच्या लग्नामध्ये अडचणी येतात किंवा लग्नांमध्ये बाधा येते किंवा लग्नाचं स्थळ जुळून येत नाही किंवा एखादं इच्छुक स्थळ आपण जुळवत आहोत आणि ते अचानकपणे तुटतं, असे अधिक स्थळ पाहून झाल्यानंतर सुद्धा स्थळांमध्ये काही अडचणी येत असतील तर अशा मुला मुलींनी लग्नाच्या जर काही अडचणी येत असतील तर त्यांनी रुक्मिणी स्वयंवर या पुस्तकाचं म्हणजे या ग्रंथाचं पठण करावं, जेणेकरून तुम्हाला या काही लग्नाविषयी येणाऱ्या अडचणी आहेत या कमी होण्यास मदत होतात. आता रुक्मिणी स्वयंवर पठण हे कोणत्या दिवशी करावं, जर शक्य असेल तुम्हाला तर हे तुम्ही व्रत किंवा हे पुस्तकाचं किंवा ह्या ग्रंथाचं पठण तुम्ही एकादशीच्या दिवशी सुरुवात करावी, एकादशीचं व्रत करून करावी, जेणेकरून या ग्रंथाचं तुम्हाला अधिक चांगलं फळ सुद्धा मिळू शकतं. त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये नवरा बायकोंमध्ये अधिक प्रमाणामध्ये वाद होतो किंवा नवरा बायकोंमध्ये अधिक प्रमाणामध्ये अडचणी येतात, अशा लोकांनी काय करावं, किंवा नवनवीन लग्न झालेलं आहे या स्थळामध्ये सुद्धा अडचणी येतात तर अशा लोकांनी काय करावं, तर अशा लोकांनी ज्या दिवशी बुधवार आहे या बुधवारच्या दिवशी तुम्ही आपल्या घराजवळ असणाऱ्या विष्णू किंवा घराजवळ असणाऱ्या श्रीकृष्णाचं मंदिर असो, विष्णूचं मंदिर असो किंवा रामाचं मंदिर असो, अशा मंदिरामध्ये जाऊन किंवा घरामध्ये जर श्रीकृष्ण किंवा लड्डू गोपाल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी श्रीकृष्णाची मूर्ती असेल, प्रभू रामांची जर मूर्ती असेल तर यांच्या मूर्तीला तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवून तो नवरा बायकोंनी ग्रहण करावा, जेणेकरून तुमच्या नवरा बायकोंमध्ये होणारे वाद कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये संकट येतात, त्याचबरोबर आपल्याला आर्थिक किंवा अधिक प्रमाणामध्ये घरामध्ये भांडणे होणे किंवा घरामध्ये अधिक त्रास होणे, आर्थिक प्रॉब्लेम होणे, याविषयी जर काही अडचणी असतील, त्याचबरोबर नवनवीन काही तुमचे मार्ग तुम्हाला मोकळे करून घ्यायचे असतील तर अशा भक्तांनी आपल्या रविवारचा वार असतो, रविवारच्या वारी आपल्या गादीवर यावी. ह्या प्रत्येक भाविक भक्तांना आपण बांधणी क्रियेवरती मार्ग देत असतो, त्याचबरोबर देवी साधना देत असतो. या साधनेद्वारे तुमच्या अडचणी कमी करण्यास सुद्धा मदत होत असते. तर ज्या भक्तांना काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा भक्तांनी आपल्या गादीवरती येऊन त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करू शकतात. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे असा की आपल्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी खूप त्रास होणे किंवा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी अधिक प्रमाणामध्ये ताणतणाव निर्माण होणे, अशा जर गोष्टी जर तुमच्या जर घडत असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दर अमावस्येला एखादा पुष्पांड बली म्हणजे एखादा नारळ तुमच्या देवघरावरती फोडावा व त्याचा प्रसाद हा तुम्ही घरातल्यांनी खावा, जेणेकरून घरामध्ये अडचणी कमी होतील. त्याचबरोबर कुलदेवतेची कृपा प्राप्त होत नाही, कुलदेवतेचा आपल्याला कोणताही आशीर्वाद प्राप्त होत नाही, त्यासाठी सुद्धा हा छोटासा उपाय म्हणजे आपल्या घराजवळ किंवा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची जी काही ताक असतात किंवा कुलदेवतेचं जिथे कुठे आपली मंदिर आहे किंवा आपल्या कुलदेवतेची जे कुठले गाव आहेत जसे की तुळजापूर, त्याचबरोबर कोल्हापूर, माहूरची रेणुका, त्याचबरोबर वणीची सप्तशृंगी, आपली जी कोणती कुलदेवता असेल या कुलदेवतेच्या दर्शनाला वर्षातून 2 वेळास तरी जावं अथवा एखाद्या वेळेस तरी जावं व आपल्या घरी जेव्हा वर्णापूर्णाचा आपण नैवेद्य करतो त्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा हा भोजनाचा जो काही मान असतो तो करावा. जर तुम्हाला कोणतेही देवी देवतेच्या शक्तिपीठानुसार तुम्हाला कुलदैवत असेल जसे की तुळजापूर, वणीची सप्तशृंगी, माहूर, त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी, अशी जे कोणती तुमची दैवता असतील हे तुमची कुलदैवता स्वरूप असतील तर वर्षातून एकदा किंवा वर्षातून 2 वेळा देवीची परडी भरावी. आपल्या घरी 5 परड्या बोलवाव्यात, त्या परडीमध्ये यथाशक्ती नैवेद्य द्यावा, त्याचबरोबर सवासीन भोजन करावं, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी कुठल्या गोष्टीचा कुलदेवतेचा त्रास असेल अथवा कुलदेवतेचा कोप असेल अथवा कुलदेवतेचा कृपा आपल्यावरती प्राप्त होत नसतील तर यातून तुमची कुलदेवता सुद्धा संतुष्ट
होऊ शकते. असेच मार्ग तुम्ही पहा. त्याचबरोबर ज्या कुठल्या भक्तांना आपल्याकडून वीरकंगन अथवा माळपर्डी किंवा काळूबाई, अंबाबाई, येडाई, महालक्ष्मी त्याचबरोबर इतर देवी देवतेंची जर दीक्षा प्राप्त करून घ्यायची असेल तर दीक्षेसाठी सुद्धा कॉल करावा. आपल्या कॉल करून दीक्षेसाठी आपल्या गादीवर येऊन कमी खर्चामध्ये प्रत्येकाची गुरुदीक्षा सुद्धा आपण करून देऊ. अशाच पद्धतीने माझे सर्व व्हिडिओ पहा. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर कमेंटही करा व माझ्या चॅनलची घंटाही दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्याचबरोबर ज्या भक्तांना गादीवर यायचं असेल तर अशा भक्तांनी आपल्या खाली दिलेला नंबर आहे 9322161699 9322161699 या नंबरवरती कॉल करून तुमची बुकिंग करून गादीवरती सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश.